नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय रामराव झुंजारे यांची जलमबेडी ही कादंबरी आणि आज भाग 5वा. तुळशीचे लग्न पार पडले की फाल्गुनात लग्न सराई गाजर गवतावाने उतू यायची. रावाच्या पोरापोरीची लग्न मांगांना विघ्न वाटायची. वाजवून वाजवून त्यांची झोप पाखरावानी उडून कुठंतरी दूर पळून जायची. मग त्यांचे डोळे पिकल्या तोंडाळ्यावानी लालबुंद व्हायचे. मांगभाई आणि रणघाई नवसागराचं पाणी पिल्यावानी वाटायचे. थकलेनी भागले की हातभट्टीच्या आहारी न चुकता जायाचे. पुरसदीच्या दिवशी नारळाच्या टपरावानी शिळे बाळे कुटके पोटात टाकून 60-70 ठिगळाचं मळकं वाकळ जमिनीवर टाकून त्यावर त्यांचा शिशावानी जड देह झोकून द्यायचे. दिवस मावळला का जाळीतला वाघ उठावा तसं त्यांच्या कळकटल्या देहाला आडेबिडे देत उठायचे. मग कोणी वाकट्या तर कोणी बिबट्या तर कोणी खुरट्या रावांची मोराळं घेऊन गावा परगावा जायचे. कोणाला न बोलता न दुखावता घाणीच्या बैलावानी पोटातले आतडे गळ्यात आणून वाजवायचे. वाळवंटातल्या उंटावानी 10-12 कोस चालून टणकायचे. भलते छेनायचे. 2चे 4 हात झाले की डुकरावानी उकिरड्यावर बसून रावांनी वाढलेलं गोडधोड पोटात टाकून पुन्हा मोराळ घेऊन निघायचे. प्रत्येक लहान मोठं गाव ओलांडताना मांगमाई वाडघाई तर कधी घोडेगाई जीव तोडून काढायचे. रावसुद्धा पोटात हातभट्टीची रिचवून मदाऱ्याचा अस्वल डुलावं तशी झेंगायचे. मोहरासाच्या करणीमुळं गाडीत बसून मांगांना तोंडात येतील त्या शिव्या हासडायचे. मांग बिचारे आणवानी आणि दुखन करूवानी रावाव दात खात डांगारा बैल चालावा तसे पाय उचलायचे. टिचभर पोटासाठी आणि हापापलेल्या चोटासाठी सक्तीचं आणि भेवक्तीचं काम असल्यामुळं मांगभाई कोणाचं ऐकत नाही. चुंबीत हातावेगळं करायचे. उन्हाच्या खाईचे 4 महिने त्यांना डब्बल 4 वर्षावानी वाटायचे. विश्वनाथराव खोखार माणूस होता. त्याची वडाच्या पिकलेल्या फळावानी वटी आलेली कन्या सुलोचना वयात आली. तिला 24 महिने पूर्ण झाले होते. त्याची लाडकी लेक असून गावचे खोंडावानी पोरं तिला तोंड भरून मेनका मानायचे. खरंच ती मेनकेवानी रेखीवान ओथी होती. नखरेबाज अंग प्रदर्शन करणाऱ्या नटीवानी राहायची. पोरं धनावलेल्या गायच्या मागं गोऱ्हे लागल्यावानी लागून थकले होते. बरेच पाय गाळून तर कोणी पाय मुरगाळून बसले होते. शेवटी त्यांनी तिला कायमचं सोडलं होतं, कारण ते जाळ्यात पडणारं पाखरू नव्हतंच. तिच्या जानीवर जुरणारी टुकार पोरं बघून ती कोमल गालात हसायची. तिच्या गालावरची खळी पोरांना घायाळ करायची. ती मैना तिच्या तालात असायची. ती मैना पोरांची दैना करायची. तिच्या ज्वानीची चव घ्यावी असं अनेकांना वाटत होतं. ती नाजूक कामिनी आडमुठ आणि रानगटांना तिच्या कोमल कायेचा वारासुद्धा लागू देत नव्हती. म्हणून तिच्या मायवानी लोक तिला तोंड भरून सती म्हणत. किसन हा त्या सतीचा तात्पुरता म्हणा की कामापुरता म्हणा पती होता. हे गुपित मी म्हणणाऱ्याला सुद्धा माहीत नव्हतं. किसन आणि सुलोचनाचं चांगलं बजेट बसलेलं होतं. ती सगुणा हिरव्या शालूवानी मळ्यात किसन गवळ्याच्या गवळणीवानी पैंजण वाजवत शिदोरी घेऊन यायची. किसन तरणं बांड आणि देखणं पोर होतं. ती सती आडोळशाची कळी फुलावी तशी फुलली होती. म्हणून तिला मजबूत भोंग्याची आवश्यकता होती. ती किसनची गवळण बनली होती. दूध दुभतं त्याला पोटभर खाऊ घालत होती. त्यामुळं किसनच्या देहात रेड्याचं बळ संचारलं होतं आणि ते बळ सुलोचनाच्या कामी येत होतं. वयात आलेल्या हिरव्यागार तुरेवाल्या उसात रोज किसन आणि सुलोचनाची झोंबाझोंबी चालत होती. नाग नागिन एक व्हावे तसे दोघं एक होत होते. करडीच्या सप्तरंगी फुलावर वादाड पडल्यावर ते उठून दिसावं तशी ती दिसत होती. सुलोचनानं किसनवर तिचा लोण्याच्या गोळ्यावानी जीव ओवाळून टाकलेला होता. तिचं मन संतोषीनं आपला देह किसनच्या हवाली केला होता. विश्वनाथाची बायको सखू. खरंच ती माऊली सखू आणि पवित्र आणि पतिव्रता होती. ती न्यायी असून मनमोकळी होती. ती वांडाळ नव्हती, कंडाळ नव्हती. ती कलियुगातली देवी होती. ती माऊली किसन आणि सुलोचनाची गाडी रंगात असताना तिच्या उघड्या डोळ्यांनी बघली होती.
झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून तिनं पाहून न पाहिल्यावानी केली होती. ती काहीच झालं नाही या आविर्भावानं तिच्या मायकडं डोईवर पदर घेऊन छुनून छुनून पैजण वाजवत आली. परंतु सखूबाई लटकं हसत म्हणाली, सुलोचना, वटी येऊन किती वर्ष झाली ग तुला? 2. ती कचरत आणि चाचरत बोलली. मग तू माळ्यात एकली जाऊ नको का? ती वरची मान खाली घालत म्हणाली, सुलोचना, जमाना वांगाळ माय, तू माह्यासंग माळ्यात येत जाय. काही ना काय झालं तर आपली लाखाची इज्जत गावलोक तोरण बांधल्यावानी वेशीवर टांगतील. डोळे भरून आपल्या इज्जतीचा तमाशा बघतील. जरा जपून वाग. आज तुझं पाऊल वाकडं पडलंय, उद्या पडू देऊ नको. तुझा बाप तुला चकोट घर आणि नवरा मिळावा म्हणून ह्या गावून त्या गावी पंढरीच्या वाऱ्या करीत आहे. 2 महिने धीर धर. आयुष्यभर तुला संसाराचा गाडा वाढायचा आहे. लेकी, तुझं चकोट वागली तर माझं, तुझ्या बापाचं, तुझ्या धान्याचं आणि तुझ्या सासू सासरेचं नाव लोक घेतील. मला लोक तोंड भरून सती म्हणतात. का म्हणत असतील बरं? याचा कधी तू विचार केलीस काय? मला वाटत नाही तू केलीस म्हणून. माझ्या लग्नाआधी आणि लग्नानंतर माझ्या खांद्यावरला पदर ढळला नाही का चुकून वाकडा पाऊल पाडला नाही. तुझा पडला आणि मला ते दिसला. माझ्याऐवजी जर दुसऱ्याला दिसला असता तर गावचे फुकटे लोक मला, तुला आणि तुझ्या बापाला नाव ठेवले असते. आबरूची दवंडी गावात देऊन म्हणाले असते, नाव मोठं आणि लक्षण खोटं. तुला जर तुझ्या जीवाचं सोनं करून घ्यायचं असेल तर आयुष्यभर नेकीनं वाग. सुलोचना, गड्याला नाव ठेवून काय बी फायदा नाही बघ. किसन सोन्याहून पिवळं पोरग आहे. तू त्याला नादी लावलं. ते पोरगं कोण्या माऊलीकडं कान्या डोळ्यानं बघत नाही. इस्त्याजवळ जर तुपाचं भांडं ठेवलं तर ते पगळतं, तसं तू त्याला गरम केलीस. किती बी गडी वाघावानी गहाण असला तरी बी तो बाईला घाबरतोय. बाईनं जर गाड्याला बोट धरायला दिलं तर तो हात धरतो आणि हात धरल्यावर करू नवं ते करतो. म्हणून तू कोण्या पोराकडं बघून दात काढू नको. म्हणवाच आहे, हसली आणि फसली, म्हणून तू हसू नको. सखूबाई पोट तिडकीनं बोलत होती. सुलोचना प्रवचन ऐकल्यावानी ऐकत होती. तेव्हा विश्वनाथराव हसत आणि चुटक्या वाजवत माळ्यात आला आणि पुलकित होऊन म्हणाला, सुलोचना, तुला घर लई चकोट भेटलंय माय. 10 एकर सावतेच्या माळ्यावाने माळा आहे. 10 एकर कोरडभाऊ वावर आहे. पोरगं माळकरी आहे. ते पोरगं नसून परवेश आहे. दारू गांजांसारख्या रांडा यापासून कित्येक योजनं दूर आहे. हरी हरी आणि आंब्यापरीस कैरी बरी ह्यापैकी तो नाही आहे. मायबापाची सेवा करणारा सरावन बाळ आहे. लोक त्याला पुंडलिक म्हणतात. सुलोचना 20 एकराची मालकीन होणार आहे. 2-4 रोजा तुझा सासरा तुझा कुकू घेऊन येणार आहे. त्याच रोजी तुझी लग्नाची तारीख पक्की करणार आहे. माझी माय 8-10 रोजात बोहल्ल्यावर बसणार आहे. असं म्हणून उमरीचा शंकर हमाल हसावा तसा आगळ पगळ हसला. सुलोचनाच्या तांबूस आणि मौसूद गालाचे मटामटा चुंबनं घेतला. सू सू करत म्हणाला, सुलोचना, लेक किती बी मोठी झाली तरी बी बापाला लहानच वाटती. असं म्हटल्यावर नटी हसावी तसं ती खळखळून हसली. किसननं तिच्या गालाचे चावे घेतल्याची आठवण झाली तिला. सखू आनंदली. चंद्रज्योतीचं फूल फुलावं तशी ती फुलली. मनात म्हटली, पोरगी बाटली. परंतु सखूनं तिच्या रेड्यावानी दादल्याला लेकीचं गुपित कळू दिलं नाही. समजा कळलं असेल तर किसनचा रक्तानं मळा लाल झाला असता. तेरी बी चूप और मेरी बी चूप म्हणून सखू मूग उडीत गिळून बसली होती. अशी होती ती मोठ्या मानाची आणि सागरावानी हृदयाची माय माऊली. सुलोचनाचा कुंकू मोठ्या थाटामाटात आला आणि वाजत गाजत पार पाडला. टिळ्याचा दिवस उजाडला. शेलगावापासून माळकोठा तसा दूर नव्हता, तरीसुद्धा रावानं मोठ्या हौसेनं 30-40 बैलगाड्याची व्यवस्था केला होता. तेव्हा दिवस कासरा भर उरला होता. तोही लगबगीनं गुलाबी रंग उधळत आपल्या घरट्याकडं जात होता. त्यावेळी मुराळ गावातून वाजत गाजत निघालं. गावाची पान सरली तेव्हा मांगानं वाजवणं थांबवलं. बापू, पोच्या आणि खांड्या, 3 तिघाडा आणि काय बी गाडा.
यांचा ताफा हळोपाळी चांगला गाजलेला नावाजलेला होता. खंड्या रावावर हलकट बेथरावं तसं बेथरायचा, पण हलगी घोळून चाळून आणि दणकेबाज वाजवायचा. रावानं मांगांना शिव्या हासाडल्या की तो कुत्रं उलटावं तसा उलटायचा. मागं पुढं आणि दुरडा उडं म्हणून दाबून बोलायचा. कधी कधी रावांच्या लाथा भुक्क्या पोटभर खायचा. आपण रावांना बोलू शकतो या तोऱ्यात तो राहायचा, म्हणून तो न दबता न डगमगता मोठ्या रिसीनं उचलली जीभ टाळूला लावायचा. खोटं पण रेटून बापू खंड्यावर खेकसायचा. अशी त्याची आणि खंड्याची जुगलबंदी चालायची. गाडीत फाटके, नाक असून नटके, स्वभावानं वटके आणि विचारानं खरकटे राव डोईला पटके बांधून पाव दीडपाव मोहरस पोटात रिचवून गाड्या दामटत होते. मांग पायात पायतान न घालता मोराळा पुढं कुत्रं पाळावं तसं पळत होते, धापा टाकत होते. वाटत 10-12 झोपड्यांचा तांडा कैक वर्षापासून बसला होता. तिथले सृष्टीचे लेकरं असलेले लमाणे मोहरस काढून भोळ्या भटक्यांच्या माथी मारत होते. हा त्यांचा पिढीजात धंदा होता. घनश्याम नालायक आणि बाई बाटलीवाला असल्यामुळं त्याची बायको भागी तिच्या माहेरी हातात हातवा घेऊन पळाली होती. तिने 4-5 महिने त्याचं उभार तोंडसुद्धा बघली नव्हती, म्हणून धनश्यानं दुसरी नागी केला होता. ती सावळी असून तेजदार पाणीदार होती. दोरीवर कसरत करणाऱ्या बाईवानी वादीगत लवचिक होती. बेळावर नागिन खेळावी तसे तिचे काळेभोर केस पाठीवर आणि मोडीवर लोळत होते, म्हणून तिला आयाबाया केसाळ नागी म्हणून थट्टा मस्करी करत. नागी घनशेच्या घरात घुसली ही बातमी पिसाट वाऱ्यावानी भागीच्या कानावर जाऊन धाडकन आदळली. तशी मालगाडीवर आदळावी तशी, म्हणून भागी धावत पळत सासर गाठली. भागीपरीच नागी स्वभावानं, रंगारूपानं, साजरी आणि बाजरीचे चिपाडावानी काटक होती, म्हणून घनश्या तिच्या भोवती पेंगा घालत होता. एकावर दोघी आणि केसाळ नागी अशी आयाबाया तिची दिल्लगी करत होत्या. पहिल्या दाल्ला न आवडल्यामुळं म्हणा किंवा मेंगुळा असल्यामुळं म्हणा तिने दुसरा दाल्लान गरवाला केला होता. घनश्या भोगी आणि पक्का जोगी असल्यामुळं त्याच्या पोटात 24 तास दारू पडून असायची. त्या रोजी त्याच्या पोटात घोडभरसुद्धा नव्हती, म्हणून तो उचल्या उतरावा तसा गाडीतून तांड्यावर उतरला. गाड्या पिसाट धामणीवानी सुसाट पळत पुढं गेल्या. मागच असल्यामुळं मागच राहिले. सूर्यदेव माळाआड गडप झाल्यामुळं अंधारानं तांड्यावर तांडव नृत्य सुरू केलं. त्या अंधार तांड्यावर बापू, पोच्या आणि खांड्या यांची अनवाणी पावलं पडली. दोघांनी 8-8 आण्याची पोटात रिचवून घेतले. कळसूत्री भावली नाचावी तसं नाचायला लागले. काचकोऱ्या तड्यावानी चेकाळायला लागले. बडलं आडबल बोलणं सुरू केलं. आप्पा, या तांड्यावरले सारे लामाने माझे नौकर आणि धोतर धुणारे चाकर हात. मी ह्या तांड्याचा नाही, साऱ्या आलम दुनियेचा राज आहे मी. पोच्या माझा मुनसोब आहे. मी काय समजलो रावांना? सारे राव ताटाखालचे काले मांजर हे, कुत्र्याला बघून घरात घुसणारे. बापू नेहमी म्हाताऱ्या माणसावानी वेळूची जाडजूड काठी जवळ ठेवायचा. काठी जवळ असूनही कधी कधी विंचू धोका द्यायचा. बापू जमिनीवर काठी आपटत एक शिवी हासाडला. खांडे, रावावानी चिया काढू नको रं, नाही का एका दणक्यात चढलेली उतरल पांगाडं कुठलं की. आभाळ गरजल्यावाने बापू खंड्यावर खेकसला. त्याचा बुलंद आवाज तांड्यावर तर रंगला. त्यामुळं तांडा नाईक हलक्या आवाजात म्हणाला, पीर नाईक, आपण शिवभाऊ कसं वागलं पाहिजे र? माणसावानी. नाईक, शेलगावचे राव माणसाच्या पोटचे नसून गाढवाच्या पोटचे हात र. त्याईला 50 मारून एक म्हणाव र. त्याईची टेम्पेनं पूजा करावी र. म्हणवाच आहे ना, शाण्याला शब्दाचा मार आणि गाढवाला टेम्प्याचा मार. त्या हिच्या बायकांच्या पिकल्या पपईत इतभर कांड घालून ताक ढवळल्यावाने ढवळलं. अरे हे राव लय बैमान असतात. जिथं खात्यात तिथं हाकत्यात. नाच कुठले की. नाईक साहेब, काय झालं आहे ते सांगा की. मला काय बी उमजणं झालं आहे बघा. पीर नाईक, घनश्या कसा आहे रे? नाईक साहेब, तो कूस फाडून हाळजून काढलेल्या माईला पोट आणणारं पूत आहे. काय केलं जी त्याने? पीर नाईक, त्याच्यानं काय होतंय रे? आम्ही त्याला हाग्या मारून ढोराला वडत नेले आणि जांभळीच्या झाडाखाली टाकले. नाईक साहेब, मस्त केल्याची. त्यानं काय केलं ते मला सांगा की. सांगतो.
माझ्या पुतण्याची बायको सगुणा, माझी सून कळावतीवानी न देखणी. माझ्या घरी दारू नव्हती म्हणून मी तिला 200 रुपयाची दारू द्यायला सांगलो. माझा पुतण्या लालसिंग घरी नव्हता. ती बिचारी भोळी, ती त्या बियाण्याला गिलासभर असली दारू दिली. त्यानं तिचा मुतडा पिऊन तिला गपकन डोळाच मारला. बांगा बिंगा असेल म्हणून तिने केला काना डोळा. पोरगी हळदीच्या खोंबावानी देखणी असल्यामुळं त्याच्या पापी नजरेत ठासून भरली. घडीभरानं त्याच्या पोटातली चोटं चिरली म्हणून तो इदूर बळीच्या बाकऱ्यावानी भालता चाकळला. माई सून म्हणजे नागिन. आम्ही दवा दारू एकूण दिवस काढणारी जंगली माणसं. इज्जत इकून पोट भरणारे भाडखाव नाही आम्ही. मासोळी गळाला लागते का म्हणून त्याने अंदाज घेतला आणि लाडात येऊन म्हणला, बाई तू बाई नाही सोन्याचं खांड आहे. मी 10ची कोरी करकरीत नोट देतो तुला, निजू देती का मला? पुण्य लागल तुझ्या लेकरा बाळाला. अहो असं म्हणून त्याने तिचा हात धरला. तिने मला आवाज दिला. मी तिच्या हाकेला ओ देऊन धावत गेलो तेव्हा त्यानं तिचा हात धरून उभा. त्याच्या खिशात 50 रुपये होते. मी घेतले काढून. त्याचा नागमणीचा नवा कुडता बी बाजूला ठेवलो. माई सून माझ्या घरी गेली. मग मी त्याचं धोतर फेडून त्याला साल कुटल्यावाने मोगरीनं कुटलो. माझ्या जंगली मारामुळं घनशा हागून मुकुतून घेतला तरी बी मी सोडलं नाही त्याला. त्याने बोंबलून बोंबलून देवाचं नाव घेऊन तांडा डोक्यावर घेतला आणि मेल्याचं मीस घेऊन धरणीवर पाडला. मेला आणि वास घेत गेला म्हणून पोराईनं त्याला जांभळीच्या झाडाखाली दिला टाकून. गेलं तर गेलं, वाचलं तर झाट मारी. बरं झालं का नाही फिरनाईक? नाईक साहेब सोन्याहून पिवळं झालं बघा. त्या कुत्र्याला 2 जानजामान रांडा आहे ती, तरी बी त्याची आदत काय जाईना. गावात बी असंच करते ते हरनाळीचं बेनं. त्यानं लई लोकायच्या कुत्र्यावानी मार खाल्लाय. हाय ते हाय आणि माझं गेलं काय असं आहे ते बिबट. फिरणं एक त्या पिसाळ्या कुत्र्याला घरी न्यार, नाही तर खसकून जाईन त्यो. आणि तू कसं काय आला रे तांड्याव? तू दारू पित नाही का तिला शिवत बी नाही? नाईक साहेब अहो ताण लागली म्हणून आलतो जी. आणि खसकलं ते तर कसको दे काही, तुमचं काय वाकडं होणार आहे? असल्या कडू दूधग्याला ठार मारून त्याच्या बॉंद्यावर टंगडं वरही करून कुत्रं फळा मुतते का नाही तसं मुताव. 12 धाचक्याची राव गाड्यात आमटीत पुढं गेले आणि आम्ही राहिलोय मागं. अशा जळजळीत शिव्या हासडून बापू शांत झाला. खंड्या पोच्या आणि बापू तांड्यावरनं जांभळीच्या झाडाखाली आले. तिथं मेलेलं ढोर पाडावं तसा घनशा नागोळ्या अवस्थेत पडला होता. इस्त्यावानी ताप आल्यावर माणूस कानावा तसा तो कणत होता. तेव्हा बापू एक झणझणीत शिवी हासडला. घनशे कडुले मेला एका जेताय रे. पेरनाईक मेलो नाही जेताय, मला थोडं पाणी दे रे, तोंडाला कोरड पडली आहे. खंड्या याच्या तोंडात कांड घालून तिरत होत रे. याची ताण तवा जाते बघ. खवडेले त्या माऊलीचा मुताडा पिऊन तिला डोळा मारून तिचा हात धरला म्हण तू. बेवड्या बरं झालं त्या नायकानं सोडलं तुला, नाही तर मनुक्यावानी तुझी खांड करून दारूच्या भट्टीत टाकली असती. तो त्याईला काय मारमांग समजला का? अरे लामानी येते, पोलिसाच्या बापाला बी भीत नाहीत. बरं झालं तुझी कांद्यावानी गांड ठेचली. घनश्या अरे सोन्यावानी 2 बायका कोळ्या न माळ्या खाली टंगडे इचकून पडले की हे बरं चाललंय का तुझं? सांग बरं. पिरे तू मला अरे तुरं बोलला, तुला काय लाजवीज आहे का नाही? भडवीचे ही वकटी शिवी त्याच्या फुटक्या तोंडातून निघाल्याबरोबर बापू तापला आणि काठीचा दणका त्याच्या डोपरावर हाणला. त्यामुळे जांभूळ झाड त्याने डोक्यावर घेतला. देवाय रे, मी पंढरीला जातो रे, ठाण्यावर जाऊन रपेट करतो रे. याच्या माहीचं खलबत्तं हाणलं, गोरमाठी कुठले की. धनश्या तुला मान्याचा नाच सोड, ही जात लय खराब आहे. त्याईचा मार खाऊन नाहक पंढरीला जाशील. दिनुस्वारा तुझ्या साडक्या तोंडात फाटकानं शेण घातलं पाहिलं रे. जिचं खाऊन तिचं टंगडे उचलणारा बाकरा तू. बरं झालं तिचा नवरा घरी नव्हता म्हणून वाचला तू. उष्टे तुझी रावाची अवलाद नाही, मांग गारुड्याची आहे. अरे थोत तुझ्या जेनगाणीवर. अरे माणसाचा जलम आहे, एकदाच येते आणि एकदाच जाते. पिरनाईक कसं भी कर, मला घरी नेऊन सोड. मी तुझ्या पायावर डोसकं ठेवतो रे. यापुढं मी कोणच्याच बाईकडं कान्या डोळ्यानं बघणार नाही र. आज मला पंढरीचा देव दिसला र. दारूमुळं थोडीशी होती ती बी गंगेला गेली. घनशा हाय आणि मायमाय केल्यामुळं बापूच्या कोमल हृदयाला मायेचा पाजर फुटला. तो स्नेहानं म्हणाला, खांड्या या खौस कुत्रीच्या बियाला आपल्या संग घ्या, नाही तर नाक थंड होईल बोसडीचं.
आप्पा धनशालय खौस आहे बरं. बरं केलं त्याची बाईल ताणणारं बकरं आहे. अशा कडू बाळकाची कीव नाही करू माणसानं. नागफड्याचं बी कुठलं. खंड्या तुझं म्हणणं खरं आहे. अशा चांडाळाला मदत करूच नाही. वाळत मुतलं पात नपून अशी आहे म्हणजे वाराची खै सावलात. घनशा तुझी उतरली का राहिली रे. तू हे हे इंद्रावनाच्या बियाण्या 2 वायरेला देकोणाशी रांडा हाता की तुला. त्या हिच्या संग सोटफळ सुटेपर्यंत निस की. कोण्या माऊलीचा संसार कशाला रस्त्यावर आणतो तू. बरं नाही हे असला मार खाऊनात सोडून दे, नाही तर कोणीतरी जित्त पुरल तुला. पिरनाईक माझ्यानं पुरी उतरली हाता. यापुढं मी कोणच्याच माऊली संग जाणार नाही, तिची इज्जत घेणार नाही. मला आदाल घडली. शिंदळकी वांगाळ असते ती आज कळली. मला घरी न्या र. असं गयावाया करून त्याने बापूच्या पायावर डोकं ठेवला. खंड्या कुत्रेवानी गरम मुतणारा असल्यामुळं धनशेच्या मस्तकावर पाय ठेवला. मेंदूवरला ताबा गेल्यावानी बोलायला लागला. घनश्या जितेची खोड मेल्या बेगर जात नाही र. तुझं मस्तक आंब्याची कोय चिखलात दाबल्यावाने दाबू का खेकड्याची आवलाद. खंड्या जाऊ दे, आपण या शाळूला त्याच्या घरी नेऊन सोडू. बापूच्या म्हणण्यानुसार खंड्यानं घनशेचे दंड धरून जमिनीवर बसवला. तो माचका बकरा खुतत उठला तेव्हा निम्मी रात्र गोल झाली होती. त्यावेळी बापूनं अलगूज वाजवावा तसं रातकिड्यानं गोड गाणं चालू केलं. एक धर्तरीचा सखा, आपण त्याला किडा म्हणूया, तो बहादर भलतंच गोड गाणं गाणारा असतो. तो 12-1च्या सुमाराला तालासुरात आणि एका दमात गातो. तेव्हा धर्तरी अंधार पांघरून घेतली असली तरी ती त्या गाण्यामुळं घवघव वाटते. भलतंच करमते. फेर धरून नाचावं वाटते. चांभारटेकी साप आणि विंचवाचं साम्राज्य असलेला भाग म्हणून बापू काठी आपटत घर जवळ करत होता. वेडा बडबडावा तसा घनश्या धडाल धडाड बडबडायला लागला. खंड्या नायकाची सून म्हणजे स्वर्गातल्या देवापुढं नाचणारी परीच र मर्दा. अरे काय तिचं रूप, काय तिचं दोरीवाने नीट नाक, काय तिचे उंबरं ठेवल्यावाने टप्पोरे डोळे, आणि काय तिचं रुवावाने नरम दंड, काय तिची कंबर, काय तिचे हात. अरे 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 अरे, हे सगळं भेटलं असतं तर काय मजा आली असती रे पांढरीच्या पांडुरंगा. स्वर्गातून धरतीवर आल्यावाने वाटलं असतं रे देवा. आप्पा बघ कसा आहे हा जहरीनाक. असल्याचे ना दाताड पाडून पॅटरेत बंद करून ठेवला पाहिजे. आकाडीच्या करीच्या दिवशी जलमलेलं बेनं वय हे कडू दुधग. अशी जळजळीत शिवी हासडून खंड्यानं धनशेच्या कमरेत लाथ घातला. तो बेसावत असल्यामुळे तोंडावर पडला आणि गायावाया करत म्हणाला, खंड्या मायला नेऊसने मारू नका रे मला, मी तुझ्या पाया पडतो. असं म्हणून धनश्या उठला आणि बेंडक्या डोहा आला. त्या डोहात धोंडे दगड असल्यामुळं तिथं सापांचं उठणं बसणं होतं. कडक उन्हाळा असल्यामुळे त्या डोहात डोळ्याला लावायला पाण्याचा थेंब नव्हता. थकलेल्या माणसाच्या देहातली हाडं दिसावीत तसं डोहात पाणी नसल्यामुळे लहान मोठी दगडं दिसत होती. 4 जण बेंडक्या डोहात आले. तो रावावानी जहरी डोह असल्यामुळे बापू दगडावर काठी ठक ठक आपटत तो पार करत होता. डोहाच्या आजूबाजूला चिकण्या चोपड्या अंजनाची तर काही चिंचेची, माहेरकाची, पांगारेची, वडाची, रेठ्याची, आमरसालईची, काटेसेवरीची आणि गौतमीची झाडं गुण्या गोविंदानं कैक वर्षापासून नांदत होती. त्या झाडावर वाटवागळं हाटयोग्यावानी वर पाय आणि खाली तोंड करून एकमेकांना बोलत होती. पिंगळ्यावानी तोंडा असलेली घुबडं त्या मोठ्या झाडावर बसून त्यांच्या शिकारीवर ध्यान केंद्रित केली होती. पण शिकार मात्र त्यांच्या हाती लागत नव्हती, म्हणून ते नवरा बायको खेकसावा तशी लब लब बोंबलत होती. घवघव रात भेसूर वाटत होती. काळूख इतका पसरला होता की कोणी येऊन थोबाड जरी सेकलं तरी बी काही दिसत नव्हतं. डोहातली दगडं माणसं आणि ढोरं चालून घाणीच्या गोल दगडावानी चोपड आणि गुळगुळीत झाले होते. त्या दगडावरून घसरगुंडीवरून पोरग घसरावं तसा बापूचा पाय घसरला आणि 2 दगडाच्या सामटेत पडला. तिथं इंगळीचा सखा भाऊ बापूची वाट बघत चोर दडी मारून बसावा तसा बसला होता. त्यांनी बापूच्या पायाला दिला दणका. म्हणला, खंड्या मला कशाने तरी वरपून घेतलंय रे, मूडभर कचरा जमा कर बरं, तवर मी चकमक पाडतो. दगडावर 8-10 कडब्याचे धांडे माणूस बेवारस पाडावा तसे पडले होते. माणसावानी उतानं पडलेले धांडे खंड्यानं बापूजवळ ठेवला. त्यानं चकमक पाडला आणि चेतलेला रुपया धांड्यावर ठेवून फू फू करत फूक मारला.
त्यामुळं अग्नीचा भडका उडाला. तेव्हा त्या लखलखत्या उजेडात बापूला इंगळीचा केसाळ भाऊ दिसला. तेव्हा कुठं त्याच्या जीवात जीव आला. खंड्या म्हटला, आप्पा, या कांडाळ आणि गांडाळ युगात नेक माणसाचं मरण आहे. घांच्या पापी असून बी त्याला काय बी चावलं नाही. बुऱ्याला सगळे भेटतात आणि साऱ्याला कुत्रं बी भेट नाही. नेक माणूस असला की त्याच्या अंगावर वंगळे लोक चावताळून जातात. लेख दिसला की चांगल्यानं वंगळे पळ काढतात. हिच्याला तू मारू नको. कार घनशेच्या कांड्याला त्याला चावाय सांगतो ना मी. कांड्या जाऊ दे र, ज्याचं करम त्याच्या संग. आप्पा माझा आहे, आता याच्या हेरीतलं मांद काढतो. धांडे स्वतः जळून मेणबत्तीवाने उजेड देत होते. खंड्या डूक धरून बदला घेणारा मांग होता. त्यानं एक जळता धांडा घेऊन त्याच्या वतलावाने ढोपराला चटका दिला. जसं दिवाळीच्या दिवशी म्हशीच्या ढोपराला जळत्या तेलाच्या कोळानं धनी चटका द्यावा ना, तसं होळीच्या दिवशी पोरं बॉम्बलावी तसं तो 2 बायकांचा दाल्ला बोंब ठोकला. तरी बी खंड्याला त्याची दयामाया आली नाही. त्यानं त्याला रांडला उचलल्यावानी आलमक उचलला, त्याला खाली पाडला, त्याच्या लिंगावर इचू टाकला. त्यांनी त्याला दणका दिला. तेव्हा बापू पोट धरून हसला आणि म्हणला, खंड्या, इचू घनशेच्या डोकळ्याला दणका देऊन धोंड्या अडला पण बसलाय. त्याचं कसं करतोस सांग की. आप्पा, हिच्यात सरण लावतो. असं म्हटल्यावर भोयानं खेकडा भाजावा तसा खंड्यानं त्याला भाजलं. इचवाचं राखेत रूपांतर झालं. तेव्हा खंड्या काढाडला, आप्पा, लय कडबा नाही गेला हो. घनश्याला बी इचेवानी कडव्यात घालून फुकलो असतो. या हांडग्याला गोंडाळाईला रुमाल देऊ नको. या सालकडूला भोंगळं घरी जाऊ दे. कोण बघते, अंधार आहे आता. हा शाळू नकली आहे ते हाय आणि माझं गेलं काय, असा हाय दूर रे. घनशा सुधरावा, चांगला वागावा, नीतीची कास धरावा आणि माणुसकीनं जीवन जागावा या हेतूनं बापू पोट तिडकीनं बोलायला लागला. अरे नादानान कादान राहावा. चावड धंदे करू नगर. असल्या वंगाळ धंद्यामुळं लोक तुला डुक्कर भाजल्यावानी भाजून पुरून टाकतील. आता तरी सुधर, अजून नाही येळ गेली. बापूला इचवाचा भयंकर त्रास होत होता. तरीही त्यानं सारं पोटात ठेवून त्याला 4 हिताच्या गोष्टी सांगत होता. तो ऐकून न ऐकल्यावानी करत होता. डाकात जाना नाचावा तसा तो डोहात इचवाच्या डंकामुळं नाचत होता. झळ लागल्यावर माणूस थेंब थेंब मुतावं तसा तो मुतत होता. तिघंजण गदा हसून डोह डोक्यावर घेतला होता आणि मग त्याला तिथंच सोडून मांगांनी घर जवळ केलं. श्रोते हो, हा होता जलमबेडी या कादंबरीचा 5वा भाग. 6वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.